आज आपण महाराष्ट्र भूगोलाचे सर्व टॉपिकवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओ असणार आहे। चला सुरू करूया। मग प्रश्न पहिला, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? उत्तर आहे औरंगाबाद। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? उत्तर आहे सातपुडा। देवरुख कोल्हापूर महामार्ग हा डॅश घाटातून जातो? उत्तर आहे कुंडी। मांजरा पठार कुठल्या भागात आहे? उत्तर आहे मराठवाडा। भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? उत्तर आहे गडचिरोली। कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? उत्तर आहे वैराट। पुल्लर लेणी डॅश जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे नागपूर। डॅश ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे? उत्तर आहे शंभू महादेव। गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे? उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट। महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तर आहे सातपुडा। खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात? उत्तर आहे बालाघाट डोंगर। खालील सह्याद्रीमधील विविध शिखरे गिरिस्थाने दिली आहेत, त्यांना उंचीनुसार उतरत्या क्रमामध्ये मांडा। उत्तर आहे कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर। माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश जवळ आहे? उत्तर आहे नेरळ। दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? उत्तर आहे 86%। जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? उत्तर आहे मुंबई उपनगर। खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा। उत्तर आहे साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंभा, त्र्यंबकेश्वर। महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा। उत्तर आहे फोंडा घाट, आंबा घाट, बोरघाट, थळघाट। खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे? उत्तर आहे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र। खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? उत्तर आहे सह्याद्री। महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? उत्तर आहे बृंशमूलक उद्रेकातून। सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश व डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? उत्तर आहे नर्मदा व तापी। महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा सीमेत केलेली सीमा किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 54 किलोमीटर। महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? उत्तर आहे पश्चिम घाट। खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? उत्तर आहे वज्रेश्वरी। महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? उत्तर आहे पश्चिमेकडील भागात। भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? उत्तर आहे पितळखोरा लेणी। प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कोपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? उत्तर आहे कोकण। बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? उत्तर आहे पूर्व विदर्भ व कोकण। महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठावाणी डॅश हे घटक वापरले जातात? उत्तर आहे उताराची दिशा। महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने लावा। उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड। कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे? उत्तर आहे दमनगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत। हनुमंते घाट हा डॅश आणि डॅशच्या मध्ये आहे? उत्तर आहे कोल्हापूर आणि कुडाळ। महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे? उत्तर आहे 6। 1 जुलै 1998 रोजी डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? उत्तर आहे धुळे या जिल्ह्याचे विभाजन होऊन जळगाव हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला। महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? उत्तर आहे 355। मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना डॅश रोजी झाली? उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात डॅश जिल्हे होते? उत्तर आहे 26। भारताला एकूण डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे
7517 किलोमीटर. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे अहमदनगर. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या डॅश आहे. उत्तर आहे 36. महाराष्ट्र राज्यास डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? उत्तर आहे 720. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? उत्तर आहे पुणे. कोणत्या विभागात सारखे आकड्यात जिल्हे आहेत? उत्तर आहे नाशिक, पुणे, अमरावती. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? उत्तर आहे नांदेड व यवतमाळ 16 तालुके. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली? उत्तर आहे 1 मे 1960. खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? उत्तर आहे गोंदिया. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये डॅश चे स्थान आहे? उत्तर आहे वाई. कोकणचे हवामान डॅश आहे? उत्तर आहे सम. मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे कारण? उत्तर आहे मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे. खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? उत्तर आहे वेंगुर्ला. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? उत्तर आहे अंबोली. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? उत्तर आहे मान्सून वारे. महाराष्ट्रातील कमी पावसाचा विभाग कोणता? उत्तर आहे मराठवाडा. नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर आहे प्रतिरोध प्रकारचा. आम्रसरी या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात? उत्तर आहे केरळ व कर्नाटक किनारपट्टी. परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती? उत्तर आहे ईशान्य भारतापासून पश्चिम किनारपट्टीकडे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? उत्तर आहे विदर्भ. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? उत्तर आहे सागर किनारा. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान उत्तर आहे 20°C ते 22°C. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे पर्जन्यछायेचा प्रदेश. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो? उत्तर आहे सांगली, अहमदनगर, सोलापूर. महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? उत्तर आहे 85%. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान पेक्षा जास्त आहे? उत्तर आहे नागपूर. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? उत्तर आहे बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? उत्तर आहे पंचगंगा. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता डॅश असते 80% पेक्षा जास्त. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? उत्तर आहे चिखलदरा. डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे? उत्तर आहे पैनगंगा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? उत्तर आहे गोदावरी. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? उत्तर आहे कोयना. खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे भंडारा. खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? उत्तर आहे जायकवाडी. कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे शिवसागर. डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? उत्तर आहे लोणार. डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? उत्तर आहे कराड. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील डॅश नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे? उत्तर आहे मोसे. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश आहे? उत्तर आहे गोदावरी. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश वसलेले आहे? उत्तर आहे नृसिंहवाडी. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? उत्तर आहे भीमा.
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? उत्तर आहे इंद्रायणी. खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? उत्तर आहे यशवंत सागर. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे? उत्तर आहे कोल्हापूर. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? उत्तर आहे नरसोबाची वाडी. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? उत्तर आहे तापी. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? उत्तर आहे जायकवाडी. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात. उत्तर आहे बालाघाट. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? उत्तर आहे 75%. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? उत्तर आहे तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? उत्तर आहे सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तर आहे वैनगंगा. पूर्णा नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली 2 धरणे कोणती आहेत? उत्तर आहे येलदरी व सिद्धेश्वर. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? उत्तर आहे रायगड. महाराष्ट्र राज्यात डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? उत्तर आहे गडचिरोली. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? उत्तर आहे साग. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र डॅश या विभागात मोडत नाही? उत्तर आहे मराठवाडा. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेला आहे? उत्तर आहे अमरावती. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेल्या राज्य डॅश आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? उत्तर आहे लातूर. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? उत्तर आहे उस्मानाबाद. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? उत्तर आहे विदर्भ. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? उत्तर आहे 3000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते? उत्तर आहे पॉप्लर. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे आहे? उत्तर आहे एक जिल्ह्यांच्या व खेड्यांच्या संख्येत महाराष्ट्राची भारताशी टक्केवारी सुमारे 7%. 2 क्षेत्रफळात व लोकसंख्येत महाराष्ट्राची भारताशी टक्केवारी सुमारे 9%. 3 शेती लागवड क्षेत्रात महाराष्ट्राची भारताशी टक्केवारी सुमारे 11%. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण बाष्पीभवन कमी करण्यास्तव. पश्चिम महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? उत्तर आहे कोल्हापूर. तारापूर अणुविद्युत केंद्र डॅश जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ठाणे. महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? उत्तर आहे नागपूर व गोंदिया. हापूस आंब्याची झाडे डॅश जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? उत्तर आहे 40%. महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश ऊर्जेचा वापर केला जातो? उत्तर आहे औष्णिक. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे? उत्तर आहे फ्रान्स. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रत्नागिरी. खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? उत्तर आहे नवीन मंगलोर. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? उत्तर आहे अंबरनाथ. महाराष्ट्रात डॅश येथे खनिज तेल आढळते? उत्तर आहे बॉम्बे हाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदर मधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? उत्तर आहे लोह खनिज.
खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खंडकात आढळते? उत्तर आहे लोह खनिज. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? उत्तर आहे बुलढाणा. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? उत्तर आहे वर्धा. बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली? उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1974. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? उत्तर आहे चंद्रपूर. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? उत्तर आहे लिग्नाइट. रेडी बंदर हे डॅश च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे लोह खनिज. हल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? उत्तर आहे चोला. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे कोयना. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? उत्तर आहे जांभी. खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? उत्तर आहे रेगूर. खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? उत्तर आहे रेगूर. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? उत्तर आहे काळी. पर्वतीय मृदेस डॅश मृदा म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे अपरिपक. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? उत्तर आहे ज्वारी. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? उत्तर आहे तापी. कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणीसाठींच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे? उत्तर आहे शेततळे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? उत्तर आहे जांभी. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात डॅश मृदा आढळते? उत्तर आहे रेगूर मृदा. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? उत्तर आहे दख्खनचा पठारी प्रदेश. खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्याकरिता बरोबर आहे? उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? उत्तर आहे हिरामोती. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पाडेगाव. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे महाबळेश्वर. महाराष्ट्रातील डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत? उत्तर आहे सांगली व नाशिक. केळी लागवडीसाठी डॅश हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? उत्तर आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात महत्त्वाचे पीक आहे? उत्तर आहे केळी. महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते? उत्तर आहे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा. महाराष्ट्रात बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? उत्तर आहे पश्चिम भागात. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? उत्तर आहे वाढीव दूध उत्पादन व संकलन. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? उत्तर आहे फलोत्पादन. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे औरंगाबाद. कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे पुणे. खालीलपैकी कोणता जिल्हा दुधात तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे धुळे. नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षापर्यंत फळधारणा होत राहते? उत्तर आहे 5 ते 10 वर्षात आणि 100 वर्षापर्यंत. खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? उत्तर आहे नवेगाव. तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणती भुईमुगाची जात महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली?
उत्तर आहे JL-24. खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे? उत्तर आहे कोळंबी. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे? उत्तर आहे हिसार. देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? उत्तर आहे पूर्व भारत. भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना डॅश यांचे नावे झाली? उत्तर आहे गोविंद वल्लभ पंत. खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते? उत्तर आहे चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गडचिरोली. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? उत्तर आहे राजेवाडी. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर डॅश हे आहे? उत्तर आहे न्हावा शेवा. सोलापूर, विजापूर, हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे? उत्तर आहे 13. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल डॅश या ठिकाणी बांधण्यात आला आहे? उत्तर आहे पानवळ. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश या ठिकाणी आहे? उत्तर आहे कुरबुडे. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? उत्तर आहे माथेरान. खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? उत्तर आहे नंदुरबार. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? उत्तर आहे मूर्तिजापूर, अचलपूर. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मुंब्रा. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? उत्तर आहे माथेरान. कोकण रेल्वेची लांबी डॅश किलोमीटर आहे? उत्तर आहे 741 किलोमीटर. मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून डॅश चे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवले? उत्तर आहे बॉम्बे टाइम्स. सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पाचगणी. खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे औरंगाबाद. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे बाबांचे जन्मस्थान आहे? उत्तर आहे अमरावती. संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे? उत्तर आहे मोझरी. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? उत्तर आहे चेंबूर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? उत्तर आहे आंबेजोगाई. महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने डॅश जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे अहमदनगर. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? उत्तर आहे कोल्हापूर. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे बुटिबोरी. महाराष्ट्रातील डॅश हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? उत्तर आहे नागपूर, चंद्रपूर. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे होजियरी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही? उत्तर आहे धुळे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते? उत्तर आहे संशोधन व विकास यावर अवलंबून. देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? उत्तर आहे सावरगाव. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे सुवर्णरेखा. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? उत्तर आहे रबर माल उद्योग. खालीलपैकी कोणत्या उद्योगांमुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो? उत्तर आहे सुती कापड उद्योग. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मागणी यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? उत्तर आहे इचलकरंजी. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. माथेरान हे डॅश वस्तीचे उदाहरण आहे? उत्तर आहे डोंगरमाथा.
ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? उत्तर आहे पाण्याची उपलब्धता. खालीलपैकी कुठली अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही? उत्तर आहे कोरकू. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? उत्तर आहे नंदुरबार. खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात या संज्ञेत अंतर्भूत नाही? उत्तर आहे माडिया गोंड. एखाद्या देशातील व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास डॅश स्थलांतर म्हणतात. उत्तर आहे अंतर्गत स्थलांतर. स्थलांतराने काय परिणाम होतात? उत्तर आहे 1. लिंग गुणोत्तर बदलते. 2. आर्थिक परिणाम होतो. 3. जन्मदर व मृत्यूदर बदलतो. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर रोपवे सुविधा पुरवण्यात आली आहे? उत्तर आहे रायगड.